नमस्कार, मी सोनाली भालेसेन. जनवार्ता मागोवामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया त्या आठवड्याभरातील काही बातम्या. देशातील तरुणांमध्ये समाजसेवेची भावना रुजवा असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. देशातील तरुणाई ही आपली संपत्ती आहे. या तरुणाईवर चांगले संस्कार झाले तर आपले राष्ट्र समृद्ध होईल. तरुणांमध्ये चांगले परिवर्तन झाले तर देशामध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल. कितीही मोठे झालात तरी समाजाला विसरू नका. गरजू घटकांसाठी शक्य तितके सेवा कार्य करा असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. सदाशिव पेठेतील निनाद पतसंस्था आणि पुणे शहर भाजपा कार्यालयीन मंत्री उदय जोशी यांच्यातर्फे सेवा दिनाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कर्तव्य तत्परतेने कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, गिरीश खत्री, पतसंस्थेचे अशोक कुलकर्णी, रामलिंग शिवनगे, वैजनाथ विंचुरकर, किरण वाईकर, चेतन राऊत, मयुरेश जोशी, नितीन ठाकर उपस्थित होते. कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अरुण खिलारी आणि कर्मचारी BVG इंडियाचे रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टर संदीप बुटाला, रोटरी क्लबचे दत्ता पाषाणकर, वीरेन शहा, सदाशिव कुंदेन यांसह विविध संस्था आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवाचे औचित्य साधून DBS मिनटेकच्या 150 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. आपण समाजाचे काही देणे लागतो त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या भावनेतून आणि गणेश उत्सवाचे औचित्य साधून DBS मिनटेक यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बजाज ऑटो फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रौनक सिंग यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात DBS मिनटेकच्या 150 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. सध्या रक्ताची असणारी मागणी आणि होणारा पुरवठा यामध्ये बरीच तफावत असल्याने असणारा तुटवडा थोड्या प्रमाणात का होईना भरून काढण्याचा उपक्रम अतिशय व्याख्यानासारखा आहे असे मत उद्घाटन प्रसंगी रौनक सिंग यांनी व्यक्त केला. तसेच DBS मिनटेकचे संचालक शिवप्रकाश सिंग यावेळी म्हणाले, अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाच्या आधारे आपण हजारो लोकांचा प्राण वाचवू शकतो. DBS मिनटेक कॉर्पोरेशन सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन भविष्यातही करतच राहणार असून लवकरच नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्याचा आमचा मानस असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या शिबिराला साजेश मंजिम परमबीर, जयेश हेमनानी, S स्वामीनाथन आणि DBS मिनटेकचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसाअखेर सह्याद्री हॉस्पिटलचे मकरंद शहापूरकर यांनी DS मिनटेकच्या 150 रक्तदात्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मराठवाड्यात कौशल्यधारी शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यधारी शिक्षणाची गरज आहे. तसेच जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवल्यास मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटू शकेल असे प्रतिपादन विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले. मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्याने मराठवाडा समन्वय समितीद्वारे मराठवाडा मुक्ती दिन सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व सभागृहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ बागडे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रशांत जगताप, समाजवादी नेते कुमार सप्तर्षी, मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ढाले पाटील, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बागडे म्हणाले, मराठवाड्याला पाण्याची आणि दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. जलयुक्त शिवार योजना मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटवू शकते. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सभापती बागडे यांच्या हस्ते मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांना, तर कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कांताराव देशमुख यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेद्वारे कौतुकास्पद कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना प्रशासकीय पुरस्कार, तर उद्योग आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सचिन इटकर यांना उद्योजक पुरस्कार देण्यात आला.
1% वाढ केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेच्या वतीने मिरवणूक काढून निषेध व्यक्त केला। महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला आजच्या दिनाची स्वप्ने दाखवणाऱ्या भाजप शिवसेना सरकारने व्हॅटच्या दरात 1% वाढ करून जनतेला महागाईची भेट दिली आहे। त्यामुळे या विरोधात पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभागाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून महागाईच्या राक्षसाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे विसर्जन केले। बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। कसबा विभाग अध्यक्ष आशिष देवधर, शहर सचिव स्वप्नील फुगे, उपशहर अध्यक्ष प्रल्हाद गवळी, प्रकाश ढमढेरे, गणेश भोकरे, वसंत खुटवड, विजय राजपूत, सागर पांगारे, निलेश हांडे, वैभव पुंगशे, शंकर भोसले, बबलू नाईक, निलेश इनामके आदी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या निमित्त सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे रिटर्न गिफ्ट दिले आहे का, असा प्रश्न उपस्थित करून आशिष देवधर म्हणाले, गणेश विसर्जन होताच राज्याच्या मंत्रिमंडळानं दिवाळीपूर्वीच जनतेला महागाईची भेट दिली आहे। व्हॅटच्या दरातील वाढ आणि पेट्रोल वाढीवरील विक्री करामध्ये प्रति लिटर 1.5 रुपयाने वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे। सरकारच्या निर्णयामुळे मोटरसायकल, मसाले, मिठाई, फळे, भाज्या आदी वस्तू महागणार असून मनसेतर्फे याचा आम्ही निषेध करतो। तसेच ही दरवाढ रद्द न केल्यास सर्वसामान्यांच्या हक्कासाठी मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। चित्रपट अभिनेते आणि तंत्रज्ञ घडवणारे पुण्यातील एकमेव FTII ही संस्था 2 दिवसांसाठी सामान्य नागरिकांना खुली करण्यात आली। चित्रपट सृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनचे विविध दशकांतील कॅमेरे, प्रभात फिल्म कंपनीचा स्टुडिओ, दूरचित्रवाणीचा स्टुडिओ, ध्वनिमुद्रण तंत्रज्ञान यांची माहिती करून घेताना पुणेकर नागरिक तसेच शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळाले। निमित्त होते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जागतिक पातळीवरील भेटीचे। यावेळी संस्थेला 2000हून अधिक रसिकांनी भेट दिली। कोल्हापूर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, बारामतीचे तुळजाराम चतुरचंद कॉलेजचे जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, औंध ITI नलिनीताई दोंदे विद्यालय, क्रिस्पिन्स होम या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी संस्थेला भेट देण्यासाठी आले होते। तसेच गोवा, केरळ, बडोदा, सातारा या ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनीही संस्थेला भेट दिली। चित्रपट निर्मिती आणि टेलिव्हिजन याविषयी खूप प्रश्न होते, त्यांचे शंका समाधानही यावेळी करण्यात आले। 1960 ते 2016 या कालावधीत FTII मध्ये शिकलेल्या नामवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, ते बनवण्याचे विविध टप्पे, संकलन, ध्वनिमुद्रण, दिग्दर्शन या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। एरवी चित्रपट पाहताना त्यामागील प्रक्रियेची फारशी कल्पना नसते, मात्र एक चित्रपट तयार करण्यामागे मोठी प्रक्रिया असते आणि तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर केला जातो हे सर्वांनी जाणून घेतले। TV स्टुडिओ, साऊंड स्टुडिओ, एडिटिंग स्टुडिओ आदी विभागांना भेट देऊन माहिती जाणून घेतली। इमार्स इव्हेंटच्या वतीने द विंटर अफेअर या पुण्याच्या उच्चभ्रू वेडिंग फॅशन शो करता कर्टन रेझर शोचे आयोजन करण्यात आले। इमार्स इव्हेंट्सने 13 नोव्हेंबर रोजी वेडिंग फॅशन शोचे आयोजन केले आहे। या फॅशन शोचे उद्घाटन करण्याकरता आणि या शोच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कर्टन रेझर इव्हेंट करता बॉलिवूडच्या अभिनेत्री नेहा धुपिया आणि जरीन खान उपस्थित होत्या। 13 नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीच्या संध्याकाळी वेस्टर्न कोरेगाव पार्क येथे आयोजित केलेल्या या शो मधून इमार्स इव्हेंट्सना अर्चना कोचर सारख्या मोठ्या ब्रायडल डिझायनरचे कलेक्शन सादर करणार आहे आणि आगामी वेडिंग सीझनची मुहूर्तमेढ रोवणार आहे। द विंटर अफेअर मध्ये मॉडेल्सनी परिधान केलेले अतिशय नाजूक भरजारी कलाकारीचे एम्ब्रॉयडरीचे काम असलेले वेडिंग लेहंगा आणि शेरवानी पाहायला मिळणार आहे। द विंटर अफेअर रेझरच्या वेळी बोलताना इमार्स इव्हेंटचे संचालक रजीब बॅनर्जी म्हणाले, या ब्रायडल शोचे आयोजन करणे म्हणजे आमचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यासारखे होत आहे। 13 नोव्हेंबरला होणाऱ्या या शो मध्ये पुणेकरांसमोर उत्तमोत्तम डिझायनरचे ब्रायडल कलेक्शन सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो। अर्चना कोचर सारख्या विख्यात डिझायनरची उपस्थिती आणि द विंटर अफेअर मधील सुपर स्टायलिश ब्रायडल वेअर यामुळे ही संध्याकाळ अविस्मरणीय आणि अत्यंत ग्लॅमरस ठरणार असल्याचेही बॅनर्जी म्हणाले।
विख्यात डिझायनर अर्चना कोचर म्हणाल्या, भारतीय लग्न समारंभ म्हणजे एक भव्य सोहळा असतो आणि या दिवशी आपण अत्यंत सुंदर दिसावे हे प्रत्येक वधूचे स्वप्न असते. मी जे कलेक्शन सादर करणार आहे ते आजच्या आधुनिक वधूला नक्कीच भावेल आणि आवडेल. तुमचा खास दिवस अधिक खास करणाऱ्या या पेहरावांची कलर पॅलेट अत्यंत सुंदर रेड्स व मरूनने बनली आहे आणि त्याला काही सॉफ्ट पेस्टलची जोड देण्यात आली आहे. याशिवाय काही खास पेहराव ऐनवेळी सादर करण्यात येणार आहेत आणि मला खात्री आहे या कलेक्शन मधून प्रत्येक स्त्रीला आपल्या आवडीचे ब्रायडल वेअर मिळेल. फॅशनिस्ट नेहा धुपिया म्हणाली, इमार्स इव्हेंट सोबत संलग्न होण्याचा आनंद काही औरच आहे. उत्तम इव्हेंटचे आयोजन करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. मराठी चित्रपटसृष्टी बदलत असल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित असणारी मराठी चित्रपटसृष्टी आता बदलत आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा सर्व भागांतून चित्रपट निर्माण होत आहेत. मराठी चित्रपट चावट आणि वायफळ असतात अशी ओळख बदलली असून त्यामुळे भविष्यात मराठी चित्रपट करण्याच्या विचारात आहे, असे मत चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टर यांच्या वतीने 11व्या चित्रपट रसास्वाद शिबिराचे उद्घाटन गोवारीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, सुधीर नांदगावकर, सतीश जकातदार, समर नखाते, सतीश आळेकर, श्यामला वनारसे, सुषमा दातार आदी यावेळी उपस्थित होते. गोवारीकर म्हणाले, 1990 साली पहिल्यांदा शिबिर केले तेव्हा जीवनाला कलाटणी मिळाली. त्यामुळे चित्रपटाबद्दल लगेच मत व्यक्त न करण्याचा संयम आला. चित्रपट ही एक कलाकृती असून तो कसा बघितला पाहिजे ते शिकलो. चित्रपटामध्ये समाजामध्ये बदल घडवण्याची कमी असली तरी चित्रपटामुळे लोकांच्या मनातील द्विधा मनस्थितीत बदल घडतो. स्वदेश चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जगभरातून मला ईमेल आले. त्यामध्ये आम्ही परत भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचे लिहिले होते. मला असे वाटते की हे चित्रपटाने केले असे अजिबात नाही, तर लोकांच्या मनात द्वंद्व सुरू होते ते सोडवण्यासाठी चित्रपटाने मदत केली. 1 महिन्याच्या चित्रपट रसास्वाद शिबिरामध्ये सहभागी झालो. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी ते 30 दिवस असल्याचे मानतो. त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या दिवसांमध्ये चित्रपट कसा पाहावा, त्याची निर्मिती प्रक्रिया, चित्रपटाची कलात्मकता, दिग्दर्शकाचे काम या बाबी शिकायला मिळाल्या. शिबिर संपल्यानंतर एक संहिता लिहिली आणि शाहरुख खान, आमिर खान यांना दाखवली. त्यांना ती आवडली नाही. त्यांनी तू दिग्दर्शन करू शकतो असा आत्मविश्वास दिला. कालांतराने त्याच प्रमुख अभिनेत्यांसोबत स्वदेश, लगान यासारखे चित्रपट केले आणि ते प्रचंड गाजले असेही ते म्हणाले. समाजातील वातावरण असमतोल असल्यास समाजाचे संतुलन बिघडते. पर्यावरणाचेही अगदी तसेच आहे. खरं तर पर्यावरणाचा समतोल ढासळून देणे हे सोपे आहे. त्यासाठी माणसांनी आपल्या गरजा कमी करण्याची आवश्यकता आहे. तसेच पर्यावरण संतुलन हा दररोजच्या जीवनाचा भाग बनला पाहिजे, असे मत ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुक्यात दंडकारांनी अभियान यशस्वीरित्या राबवणाऱ्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना माय अर्थ फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर मुळीक यांच्या हस्ते पर्यावरण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी लिज्जत पापड उद्योग समूहाचे संचालक सुरेश कोते, शिवाजीराव थोरात, हरित मित्र परिवाराचे महेंद्र घागरे, फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, प्राध्यापक बाबा खरात आदी उपस्थित होते. महापालिकेच्या उद्यान विभागाचे निवृत्त अधिकारी यशवंत खैरे यांनाही पर्यावरण भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र खैरे काही कारणांमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा पुरस्कार श्रीपाद मेमाने यांनी स्वीकारला. फाउंडेशन तर्फे कोकण विभागातील पर्यावरण भूषण पुरस्कार विलास महाडिक आणि धीरज वाटेकर यांना विभागून देण्यात आला. त्याशिवाय नगरसेवक आबा बागुल, वन कर्मचाऱ्यांसाठी काम करणारे प्रकाश शिंदे यांना आदर्श वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर मुळीक म्हणाले, आपण दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण केले तर तोही आपल्या जागेत शिरणारच आहे. हे नागरिकांनी लक्षात ठेवायला हवे. माणूस जंगलावर अतिक्रमण करत असल्यामुळे वन्य प्राणी लोकवस्तीत शिरत आहेत, हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. तसेच चुकीच्या पद्धतीने होणारा विकास हे देखील पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे कारण आहे. पुण्यात बांधण्यात येणाऱ्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे शहराचे तापमान वाढत असून याबद्दल कोणी काहीच बोलत नाही. निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करायला हवे. बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्याची गरज असल्याचे तांबे यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.
पुण्यातील सत्तारूढ युती सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कांदाफेक आंदोलन केले। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कांदे फेकून घोषणाबाजी केली। हवेली तालुका शाखेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कांदाफेक आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला जिल्हाध्यक्षा लोचन शिवले, नंदू काळभोर, शीतल गरुडकर, सुहास खुटवळ, सुनील शेवाळे, विजय कोदरे, चंद्रकांत मांगडे, गणेश महाडिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे महापौर करंडक आंतरराष्ट्रीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेत रशिया आणि इराण या प्रमुख देशांसह 10 देशांनी सहभाग निश्चित केला आहे। या स्पर्धेच्या जोडीला आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या वतीने ऑलिम्पिक विजेते साक्षी मलिक, PV सिंधू, ललिता बाबर आणि दीपा करमरकर यांचा 5 लाख रुपये आणि सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप आणि प्रमुख संयोजक हिंद केसरी योगेश दोडके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे चिटणीस बाळासाहेब लांडगे व पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, नगरसेवक महेंद्र पठारे उपस्थित होते। ही स्पर्धा दिनांक 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान खराडी येथील कैलासवासी राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालय येथे होणार आहे। 80 परदेशी खेळाडूंसह यात सुमारे 600 खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी 14,47,000 तर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 33,52,000 रक्कम आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 8 वजनी गट आहेत। त्यातील सुवर्ण पदक विजेत्यांसाठी $1,000, रौप्यसाठी 700 तर 2 ब्रॉन्झसाठी प्रत्येकी $500 अशी रक्कम आहे। या स्पर्धेमध्ये रशियासह कझाकिस्तान, अझरबैजान, युक्रेन, तुर्कस्तान, जॉर्जिया, बल्गेरिया, उझबेकिस्तान, हंगेरी आदी देश सहभागी होणार आहेत। युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेने स्पर्धेला मान्यता दिली असून भारतीय कुस्ती महासंघ व राज्य कुस्तीगीर परिषद तांत्रिक संयोजन पाहतील। आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 10 स्पर्धकांसह भारताचे 3 संघ, महाराष्ट्र तसेच पुणे शहराचा प्रत्येकी 1 असे एकूण 15 स्पर्धक सहभागी होतील। रिओ ऑलिम्पिक मध्ये ब्रांझ पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या साक्षी मलिकचा या स्पर्धेदरम्यान सत्कार करण्यात येईल। साक्षीला 5 लाख रुपये मानपत्र प्रदान करण्यात येईल असे महापौरांनी सांगितले। गेले अनेक महिने डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया सारख्या साथीच्या आजाराने पुणे शहरात थैमान घातले आहे। हजारो पुणेकर या साथीच्या आजाराने ग्रस्त झाले असून पुण्याचे महापौर व मनपा आरोग्य अधिकारी याबाबत गंभीर नसून साथीचे आजार नियंत्रणात आणण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत। पुण्याच्या अनावश्यक प्रश्नांवर पोपटासारखे बोलून राजकारण करणारे महापौर पुणेकरांच्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात गंभीर नसून ते पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहेत। अशा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता महापौर व आरोग्य अधिकारी यांना जाग येण्याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने महापौर व आरोग्य अधिकारी यांच्या दालनामध्ये कीटकनाशक धूर फवारणी केली। त्यांचे आरोग्य या साथीच्या आजारापासून निरोगी राहावे व त्यांना पुणेकरांच्या आरोग्याची काळजीच्या कर्तव्याची जाण येण्याकरिता या आंदोलनाच्या माध्यमातून महापौर व आरोग्य अधिकारी यांचा निषेध करीत आहे। पुढील 7 दिवसांच्या आत महापौर व आरोग्य अधिकारी यांनी हे साथीचे आजार नियंत्रणात आणण्याकरता ठोस उपाययोजना केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करून महापौर व आरोग्य अधिकारी यांना त्यांच्या दालनात जाऊ देण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे यांनी दिला। काश्मीरमधील उरी येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील राणी लक्ष्मीबाई चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप,
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी महापौर जगताप म्हणाले, काश्मीर येथील दहशतवाद्यांशी लढा देताना 21 जवान शहीद झाले। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे। या शहीद झालेल्यांपैकी 4 जवान हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते। हे सांगताना महापौर जगताप यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला। दाभोळकर हत्येप्रकरणी सनातनच्या साधकांना अडकवण्याचा डाव बंद करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणा फक्त एकांगी तपास करून सनातन संस्थेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करत आहे। तपासाचा भाग म्हणून या यंत्रणांनी सर्व बाजूंनी तपास करायला हवा आणि त्यामध्ये सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना अडकवण्याचा डाव बंद करावा अशी मागणी सनातन संस्था तसेच हिंदू जनजागृती, हिंदू एकता आंदोलन या संस्थांच्या वतीने करण्यात आली। समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र करून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषद घेतली। दाभोळकर प्रकरणात अटक करण्यात आलेले डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे निर्दोष असून तपास यंत्रणांकडून त्यांचा नाहक बळी दिला जात आहे असा दावा वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केला। तपास यंत्रणांनी पुरोगाम्यांच्या दबावाखाली येऊन सनातनचे साधक डॉक्टर तावडे आणि समीर गायकवाड यांना अटक करून त्यांचा छळ चालवला आहे असे ते म्हणाले। सुनील चिंचोलीकर, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सुनील घनवट, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे शैलेंद्र दीक्षित, लष्कर-ए-हिंदचे देविदास शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। स्वार्थासाठी पक्षबदल करणाऱ्यांनी इतरांवर चिखलफेक करू नये असा टोला वंदना चव्हाण यांनी योगेश गोगावले यांना लगावला। शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली नागरी सुधारणेची कामे सर्व जनता ओळखून असल्याने सवंग विधाने करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम थांबवावे। स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षबदल करणाऱ्यांनी इतरांवर चिखलफेक करू नये असा टोमणा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना लगावला। अजित पवार पराभवाच्या भीतीने हतबल झाल्याची टीका गोगावले यांनी केली होती। त्याला उत्तर देताना चव्हाण यांनी गोगावले यांच्यावर ते स्वार्थी असल्याचा आरोप केला। स्वतःच्या पक्षामध्ये सदैव बहिष्कृत असल्याने पक्ष सोडून बाहेर पडलेल्यांनी आधी स्वतःच्या पक्ष बांधणीकडे लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली। विरोधात असताना एकही विधायक काम सुचवण्यात किंवा सुधारणा घडवण्यात भाजपने कधीही साथ दिलेली नाही। तरी भाजपचे अध्यक्ष खोटारडा प्रचार करीत असून जबाबदार राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी अशी हीन पातळीवरील टीका करू नये असेही चव्हाण यांनी गोगावले यांना सुनावले। पुणेच नाही तर पिंपरी चिंचवड मधील विकास अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। स्मार्ट सिटी स्पर्धेत पुण्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कामाची पावतीच आहे याचा पुनरुच्चारही चव्हाण यांनी केला। दरम्यान चव्हाण यांच्यासह दादा ग्रुपचे जितेंद्र टकले यांनी गोगावले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे। गोगावले यांच्या पक्षविरोधी कारवाया भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना चांगलेच माहीत असून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास गोगावले 2019च्या निवडणुकीत अजितदादांचे सल्लागार असतील असा दावा टकले यांनी केला आहे। माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी टकले यांनी काढलेल्या निवेदनाला पाठिंबा दिला आहे। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला। काश्मीरमधील उरी येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील राणी लक्ष्मीबाई चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी महापौर जगताप म्हणाले, काश्मीर येथील दहशतवाद्यांशी लढा देताना 21 जवान शहीद झाले। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे। या शहीद झालेल्यांपैकी 4 जवान हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते। हे सांगताना महापौर जगताप यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला। आणि
याबरोबर जनवार्ता मागोवा संपला. नमस्कार.